नमस्कार मंडळी. तर आज आपण आलेलो आहोत बगलामुखी मातेच्या दर्शनाला. तर बघू शकता किती सुंदर रोड आहे. बगलामुखी धामला पोचलो आहे. तर चला आता माऊलीच्या आपण दर्शनाला जाऊया. खूप सारी गर्दी होती. त्याच्यामध्ये आईसाठी आपल्याला पिवली चुंदरी आणि पिवले हळदी घ्यायची होती. तर मग पोचलो आपण मंदिराजवळ आणि बघा आपण सर्व काही घेतलं आहे आणि आता चाललो आहे बगलामुखी मातेच्या दर्शनाला. तर आता समोरच आपण बगलामुखी मातेचं मंदिर बघतो आणि नंतर आपलं सुंदर असं छान बगलामुखी मातेचं दर्शन झालं. त्यानंतर लगेचच बाहेर आल्यावर कालभैरवाचं सुद्धा दर्शन झालं. मंदिरासोबत थोडासा क्लिप घेतला आणि ही होती छोटीशी हवनकुंड इकडे. आणि इकडे कंटिन्युअसली होम हवन होतं. माझं पण होम हवन तिकडे सुरू होतं. आणि त्याच्यानंतर खाली मी इकडे कचोडी, मग तिकडून आम्ही निघायच्या प्रवासाला आलो. तर निघता बरं चला काहीतरी खात होतं. तिकडून येता मी खाली पाणीपुरी एक नंबर. आणि त्याच्यानंतर काहीतरी असा फटाका होता तिकडे, तो पण वाजवला MP मधला. आणि मग परत प्रवास 3 तासाचा केला. परत आलो तर तर बरं या खाताव काय बोलतात त्या. नंतर आलो आपले कालभैरव बाबाच्या मंदिरात. आणि कालभैरव बाबाच्या मंदिरात आवरा क्राऊड होता ना, बापरे. तर फायनली पोचलेलो कालभैरव बाबाला. खूप छान अशी दीपमाल भेटलेली. तर कालभैरवाच्या मंदिरात गेलो. आधी त्याच्या वाहनाचं दर्शन घेतलं. ऑफकोर्स उज्जैनला जेव्हा आपण येणार तेव्हा आधी आपण कालभैरवाचं दर्शन घेतो. कालभैरवाचं दर्शन तुम्हालाही दिलं आहे मी. आणि त्याच्यानंतर आपलं एकमुखी दत्ताचं दर्शन. तिकडे आपला ब्लॅक धागा मी सर्वांसाठी घेते. मी पण बांधून घेतलं. इकडून आपल्याला खूप मोठी पॉझिटिव्हिटी भेटते. आणि माझा रक्षा कवचच कालभैरवाचा धागा आहे. कसा वाटला मिनी व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच. बाय.